नमस्कार, मी उमा शिंदे. एडियन बातमीपत्रात आपले स्वागत. आता एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. बारावीचा निकाल जाहीर. राज्यात औरंगाबाद दुसऱ्या स्थानी. कुरकुऱ्यांपायी घर सोडलेल्या 6 वर्षीय मुलाला पालकांच्या स्वाधीन करण्यास रेल्वे पोलीस व रेल्वे सेनेला यश. राज्यातील 14 जिल्ह्यांसह औरंगाबाद येथील निर्बंध शिथिल. जिल्हा प्रशासनाच्या घोषणेची प्रतीक्षा. वक्फ बोर्डाच्या मालमत्तांचे जतन करणे हा मुख्य उद्देश असून त्या दृष्टीने कार्य करावे. केंद्रीय वक्फ बोर्डाच्या सूचना. आता सविस्तर बातम्या. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण महामंडळाच्या वतीने कोरोनामुळे रखडलेल्या बहुप्रतीक्षित अशा 12वीचा निकाल आज जाहीर करण्यात आलाय. औरंगाबाद विभागाचा निकाल 99.34 असा लागलाय. उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा सन 2021 ही परीक्षा शासन निर्णयानुसार कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे रद्द करण्यात आली होती. या परीक्षेला प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांचं मूल्यमापन शासनाने निर्देशित केल्यानुसार त्यांच्या अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे करण्यात आलेलं आहे. सदर परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची इयत्ता 10वीची संपादनं, इयत्ता 11वीची संपादनं आणि इयत्ता 12वीच्या अंतर्गत मूल्यमापनाची संपादनं या आधारे या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे. आपल्या औरंगाबाद विभागातून 1,46,726 इतके विद्यार्थी परीक्षेला सहभागी झाले. त्यांच्यापैकी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या आहे 1,45,760. उत्तीर्णतेचं टक्केवारी आहे 94.34%. मुले आणि मुली यांची तुलना करता उत्तीर्ण मुलं आहेत 99.81% आणि उत्तीर्ण मुली आहेत 99.88%. याप्रमाणे विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. शाखावार विद्यार्थ्यांची विभागणी करता विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांची टक्केवारी 99.22% इतकी आहे. वाणिज्याची 99.90% इतकी आहे. कला शाखेची उत्तीर्णता 99.84% इतकी आहे. तर वोकेशनल कोर्सेसची उत्तीर्णता 94.36% इतकी आहे. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचं अभिनंदन. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुन्हा एक वेळ तयारी करण्याला शुभेच्छा. केंद्र शासनाच्या वक्फ बोर्ड समिती सदस्या डॉक्टर दरक्षा अंद्रावी ह्या शहरात आल्या असता त्यांनी एडियन सोबत बोलताना बोर्डाच्या ध्येय धोरणांविषयी माहिती दिली. देखिए, हमने अंदर भी बता दिया कि ज़ुबू हाली है और ये ज़ुबू हाली नहीं होनी चाहिए वक्फ बोर्ड की. यहाँ पे बहुत सारे एसेट्स हैं. हमारे महाराष्ट्र नंबर 2 पे है जहाँ पे हमारे बहुत सारे एसेट्स हैं और वो एसेट्स हमारे हाथ में नहीं है, खिसक रहे हैं और हमें इसकी तरफ बहुत ज़्यादा ध्यान देना है. और सेंट्रल वक्फ काउंसिल की तरफ से पूरा ताउन है. हमारे मंत्री जी बहुत अच्छे से कह रहे हैं और हमारे प्रधानमंत्री जी ने ये पूरा वाज़ेह किया है कि वक्फ की प्रॉपर्टी किसी की पर्सनल प्रॉपर्टी नहीं है, हमें ये वापस लेके ही रहना है. देखिए, जो सही हमने पाया, जो हमें लगा कि यहाँ पे कुछ कमज़ोरियाँ हैं, वही रिपोर्ट हम सेंटर के सामने रखेंगे और हम कोई नुक्ताचीनी नहीं करने आए हैं. किसी वक्फ बोर्ड के लिए हम कोई नुक्ताचीनी नहीं, बल्कि हम इनको स्ट्रेंथ करने आए हुए हैं. हमारा मकसद है कि हमारे स्टेट वक्फ बोर्ड स्ट्रेंथ हो जाए और उनकी जो हालात अभी जो ज़ुबू हाली है हम ये कहेंगे वो ख़त्म हो जाए और इनकी हम मदद करें. सीओ साहब कह रहे थे हम पहले जाएंगे, देखेंगे कहाँ कहाँ पे एनक्रोचमेंट्स हैं वो हम देख लेंगे. देखिए, हमने अंदर इनको मीटिंग में पूरा बता दिया जो हमारे पास स्कीम्स हैं जो वक्फ के लिए, वक्फ को बढ़ावा देने के लिए, वो स्कीम से ये इस्तेफ़ादा करें और हम चाहेंगे कि हर एक वक्फ बोर्ड वैसे ही बने जो ये बाकियों को मदद करे. सामने ये आया कि यहाँ पे एक ज़मीन है जिस पे म्यूनसिपल वगैरह गवर्नमेंट इदारे ने ही कब्ज़ा किया हुआ है. वो उन्होंने वहाँ पे कोर्ट में, उसमें हाई कोर्ट में सिटे वगैरह लाए हैं, लेकिन वहाँ पे फिर भी काम चल रहा है. जब से प्रधानमंत्री जी ने ये कहा है कि इसकी डिजिटाइजेशन होनी चाहिए, इसकी हम जहाँ पे भी बटन दबाए हमें पता चलना चाहिए पूरे हिंदुस्तान में वक्फ की प्रॉपर्टी कहाँ पे है.
उसके लिए सेंट्रल स्कीम के तहत हमने मुलाजमीन भी दे दिए, हमने प्रोवाइड कर दिए हैं कि भाई आपकी चाहे छोटी सी छोटी कहीं पे ज़मीन है, छोटी सी छोटी कहीं पे प्रॉपर्टी है, उसको भी आप दिखाइए और ये पता कर दीजिए किसने इस पे कब्ज़ा किया। हमारी गवर्नमेंट चाहती है कि ये कब्ज़े हटाए जाएं, लेकिन हम स्टेट गवर्नमेंट से भी, स्टेट एडमिनिस्ट्रेशन से भी रिक्वेस्ट करते हैं, ये वक्फ किसी का असासा नहीं है। केंद्रीय वक्फ बोर्ड सदस्य हनीफ अली, वसीम खान व डॉक्टर दरक्षा अंद्रावी यांनी मंगळवारी पत्रकारांशी संवाद साधताना राज्य वक्फ बोर्ड आणि स्थानिक बोर्डाच्या काही विषयांवर माहिती दिली। आज हम लोग महाराष्ट्र वक्फ बोर्ड के सीईओ अनीस शेख साहब के साथ और जो एम्प्लॉई हैं उनके साथ बैठक की। हमने बहुत सारे इश्यूज़ पे चर्चा की। पिछले कुछ दिनों से महाराष्ट्र वक्फ बोर्ड की हमारे पास बहुत सारी कंप्लेनें थीं। लगभग 244 कंप्लेन हमें रिसीव हुई। उसी संज्ञान को लेकर हमने ये दौरा शुरू किया। सेंट्रल वक्फ काउंसिल ने हमेशा ये प्रयत्न किया है, ये प्रयास किया है कि वक्फ बोर्ड की जो प्रॉपर्टीज़ है, वक्फ बोर्ड की जो जायदाद है, वो इंक्रोचमेंट है जो, उसको कैसे कब्जेदार माफियाओं से छुड़ाया जाए और समाज के लिए स्कूल, कॉलेजेस, हॉस्पिटल बनाया जाए। पूरे देश में आज सेंट्रल वक्फ काउंसिल के बहुत सारे प्रोजेक्ट चल रहे हैं जो प्रदेशों को हम लोग ग्रांट देते हैं, 100% भी है, और वक्फ डेवलपमेंट कमेटी जो है वो वक्फ प्रॉपर्टीज़ को डेवलप करती है। महाराष्ट्र से हमें बहुत ज़्यादा उम्मीदें थी और महाराष्ट्र से सबको उम्मीद रहती है, क्योंकि महाराष्ट्र जो मुंबई है वो आर्थिक राजधानी है। लेकिन दुर्भाग्य से महाराष्ट्र से और मुंबई से हम तक कोई प्रपोज़ल नहीं आया, कोई प्रपोज़ल नहीं मिला जिससे हम वक्फ प्रॉपर्टी से डेवलप कर सकें और हमारे समाज के लोगों को उसका फ़ायदा पहुंचा सके। हमारी सीईओ साहब से बात हुई, उन्होंने कहा हमने लेटर लिखा है महाराष्ट्र गवर्नमेंट को कि कम से कम हमें स्टाफ दिया जाए ताकि हम अच्छे से वक्फ बोर्ड को चला सकें। आज वक्फ बोर्ड की इतनी प्राइम लोकेशंस पे हमारी प्रॉपर्टीज़ है, लेकिन कहीं ना कहीं वक्फ माफियाओं के कब्जे में है। जब हमारा स्टाफ, जब हमारी यहाँ की टीम मजबूत होगी तो कहीं ना कहीं हम उस पर काम कर पाएंगे, हम उसको छुड़ा पाएंगे और समाज के लिए उसको काम में ला पाएंगे। कि जो समाज के हितैषी बनते हैं, जो समाज के ठेकेदार बनते हैं, जिनको समाज के लिए काम करना चाहिए, लेकिन उन्होंने समाज के लिए कुछ काम नहीं किया है। जब उनके हाथ में सत्ता आती है तो भी और नहीं रहती है तो भी कभी समाज के बारे में इन्होंने सोचा नहीं है। अगर जो वक्फ प्रॉपर्टी सही हाथों में आ जाए और जो इंक्रोचमेंट है, अगर जो हम उसको छुड़ाने में कामयाब हो गए तो ये समझिए कि हमारा समाज की आर्थिक स्थिती बदल जाएगी। कुरकुरे घेण्यासाठी आईने पैसे दिले नाही, वरतून 2 झापडीही लगावल्या। या गोष्टीचा राग मनात ठेवून शहरातील एका 6 वर्षीय मुलाने रेल्वेने धूम ठोकली। त्यास पुन्हा शहरात आणून पालकांच्या स्वाधीन करण्यास पोलिसांना यश मिळाले। नांदेड धर्माबाद मराठवाडा एक्सप्रेस मध्ये रेल्वे सुरक्षा बल औरंगाबाद ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विजय वाघ यांना 6 वर्षाचा मुलगा दिसून आला। पोलीस उपनिरीक्षक विजय वाघ हे ह्याच रेल्वेत ड्युटीवर असताना धावत्या रेल्वेमध्ये तपासणी करतावेळी तो मुलगा मिळून आला। त्यांनी त्यास ताब्यात घेऊन आस्तेवाईकपणे चौकशी केली असता त्याने रागाच्या भरात घर सोडल्याची माहिती मिळून आली। त्याने त्याच्या आईला कुरकुरे घेण्यासाठी पैशाची मागणी केली होती, तर त्याच्या आईने पैसे तर दिले नाहीच, मात्र त्याला 2 झापडी लगावल्या। त्याचा राग धरून त्या मुलाने रेल्वे स्टेशन गाठत रेल्वेने धूम ठोकली, मात्र तो रेल्वे पोलिसांच्या नजरेतून सुटला नाही। रेल्वे पोलीस आणि रेल्वे सेना यांच्या वतीने या मुलाच्या पालकांचा शोध सुरू करण्यात आला। यावर तो मुकुंदवाडी औरंगाबाद येथील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले। शेवटी त्यास मनमाड धर्माबाद एक्सप्रेसने औरंगाबाद रेल्वे सुरक्षा बल पोलीस ठाणे येथे सायंकाळी आणून सोडण्यात आले। शहर पोलिसांच्या मदतीने त्याच्या पालकांशी संपर्क साधून त्याला सायंकाळी त्याच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले। या बाळाचे आई वडिलांसह इतर नातेवाईक औरंगाबाद रेल्वे सुरक्षा बल ठाणे येथे पोहोचले असता रेल्वे पोलिसांनी त्या मुलास पालकांच्या स्वाधीन करण्यात आले। कुरकुरे दिले नाही म्हणून आणि 2 झापडी लगावल्या म्हणून रागाच्या भरात घर सोडलेल्या
6 वर्षीय मुलाला त्याच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात अखेर सायंकाळी यश आले। यासाठी औरंगाबाद रेल्वे पोलीस बल, औरंगाबाद शहर नियंत्रण कक्ष व रेल्वे सेना टीमने संयुक्तरित्या योग्य वेळी आपापली कारवाई यशस्वीरित्या पार पाडली। गरुड का बरं आला गाडीत? का बरं आला तू इकडं? आता नाही, आता घरी जायचं व्यवस्थित? जेवण केलं? कुरकुरे भेटले ना आता? हां, आता कुरकुरे खायचे आणि असं त्रास द्यायचा नाही आईला। हां, ठीक आहे, ठीक ठीक, राहू दे। मनपा आरोग्य मलेरिया विभागाच्या वतीने सातारा व देवळाई परिसरात भव्य वृक्षारोपण करण्यात आले। त्याचबरोबर आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना गौरविण्यात आले। सातारा व देवळाई परिसरात भव्य वृक्षारोपण प्रसंगी विविध प्रजातीच्या 101 झाडांची लागवड करण्यात आली। मनपाच्या मलेरिया विभागाच्या वतीने सातारा देवळाई परिसरातील आरोग्य केंद्र सातारा, जामा मस्जिद कब्रस्तान सातारा गाव, धाम स्मशानभूमी, SRP रोड सातारा गाव इथे विविध प्रजातीच्या झाडांची लागवड करण्यात आली। यामध्ये जवळपास 101 झाडे लावण्यात आले। कोरोना काळात आपल्या जीवाची पर्वा न करता नागरिकांना आरोग्य सेवा देणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना सेवेत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल प्रमाणपत्र वाटप करण्यात आले। यावेळी मनपा आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पारस मंडलेचा, उपायुक्त संतोष टेंगळे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नीता पाडळकर, जीवशास्त्रज्ञ डॉक्टर अर्चना राणे, डॉक्टर बाबासाहेब उनवणे, वैद्यकीय अधिकारी KG दौड, डॉक्टर बाळकृष्ण राठोडकर, शेख अनवर आदींची उपस्थिती होती। या कार्यक्रमाला आयोजित करण्यासाठी मलेरिया पर्यवेक्षक शेख अनवर शेख दादाभाई या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून संघर्ष समितीचे सोमीनाथ शिराणे, असद पटेल, दिलीप राठोड, सुनील सोळुंके, संताराम माने, डॉक्टर तिवारी, सिस्टर सायमा शेख, मलेरिया कर्मचारी शेख अशफाक, मनोज जगधने, राहुल वाकेकर, दत्ता पिवळ, रामनाथ रोकडे, प्रशांत झांबरे, भारत वाघ, विशाल पंडित, महेश नगरे, कैलास अंभोरे, आशा वर्कर व इतरांची उपस्थिती होती। पशुचिकित्सक व्यवसाय संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी राज्यभरात आंदोलन सुरू करण्यात आले। या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संघटनेची बैठक आज शहरात पार पडली। त्यांच्या मागण्यांबाबत डॉक्टर रमाकांत शितळे यांनी एडियन सोबत बोलताना माहिती दिली। 11 मागण्यांवरती आपलं आंदोलन सुरू झालेलं आहे। जवळजवळ हा सध्याचा जो आहे 1 ऑगस्टपासूनचा हा आमचा चौथा टप्पा 1 ऑगस्टपासून बेमुदत संपाचा सुरू झालेला आहे। त्यापूर्वी आमचे जे काही 3 टप्पे आम्ही संघटनेचे हे केलेले होते 15 जूनपासून। पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही काम करत होतो, परंतु अहवाल देणार नाही, तर त्याप्रमाणे आमचं काम चालू होतं। दुसऱ्या टप्प्यामध्ये आम्ही मान्यवर जे आहेत राज्यातील विविध भागातील आमदार असतील, खासदार असतील, अशा सामाजिक काही संघटना असतील, यांची पत्रे आम्ही शासनाला दिली का हा संवर्ग काय काम करतो आणि याच्या मागण्या कशा प्रकारे योग्य आहेत मागण्या म्हणून। त्याचप्रमाणे तिसऱ्या टप्प्यामध्ये आम्ही कायदा जो 1984चा कायदा या राज्यामध्ये 1998ला घेण्यात आला, तत्पूर्वी या राज्यामध्ये 1971चा कायदा लागू होता आणि 1971च्या कायद्याप्रमाणे राज्यामध्ये पदवीधर आणि बिगर पदवीधर जे 2 संवर्ग पशुसंवर्धन विभागामध्ये आज कार्यरत आहे, तर पदवीधर जो संवर्ग आहे त्याला 1971च्या कायद्याप्रमाणे पार्ट 1 मध्ये रजिस्ट्रेशन होतं। त्यामुळे बिगर पदवीधरांची जी काही पशुवैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करतात यांचा विचार करूनच पशुसंवर्धन विभागामध्ये या पशुवैद्यकीय सेवा सुरळीत होऊ शकतात। तेव्हा आमची अशी मागणी, आग्रही मागणी आहे, आज जे काही मंत्री महोदयांकडे आज 11 आमदार आणि 4 मंत्री आमच्या काही मागण्या घेऊन त्यांच्यासमोर गेलेले आहेत। 2:30 वाजता ती बैठक आयोजित झालेली आहे। या बैठकीतून काहीतरी आमच्या मागण्या मान्य होतील आणि काहीतरी शेतकऱ्यांना, पशुपालकांना दिलासा मिळेल। पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेची कालही आणि आजही आणि भविष्यातही पशुवैद्यकीय सेवा विस्कळीत करणे हा कधीच हेतू नव्हता आणि त्या शासन आम्हाला थोडंसं सहकार्य करेल, सहानुभूतीपूर्वक विचार करेल आणि आमच्या मागण्या मान्य करेल, हीच अपेक्षा आम्ही बाळगतो। वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची। ब्रेक नंतर पुन्हा भेटूया। पाहत रहा ADN।
भर में सबसे प्यारा होता है एक दिन, 100 दुआएं दे रहा दिल तुमको आज के दिन। I wish you happy happy birthday, happy birthday, happy happy birthday to you. I wish you happy happy birthday, happy birthday, happy happy birthday to you. ब्रेक नंतर आपले स्वागत। जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा पॉझिटिव्हिटी रेट कमी झाल्यामुळे राज्य सरकारने मंगळवारपासून औरंगाबादेतील निर्बंध शिथिल केले आहे, परंतु मंगळवारी सायंकाळपर्यंत जिल्हा प्रशासनाने या संदर्भात कुठलेही आदेश जारी केले नाही। जिल्ह्यात सध्या मिनी लॉकडाऊन सुरू आहे। 29 जून पासून सकाळी 7 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत व्यवहाराला सध्या परवानगी होती। सायंकाळी 5 वाजेपर्यंत जमाव आणि नंतर सकाळी 7 वाजेपर्यंत संचारबंदी लावण्यात आली होती। शनिवार आणि रविवार अत्यावश्यक सेवा वगळता सर्व काही 100% बंद ठेवत होते। जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा पॉझिटिव्हिटी रेट कमी होत असल्यामुळे राज्य सरकारने आजपासून 14 जिल्ह्यातील निर्बंध शिथिल केले असून त्यात औरंगाबादचा समावेश आहे। शासनाने 14 जिल्ह्यात औरंगाबाद जिल्ह्याचा समावेश केल्यामुळे लॉकडाऊन मध्ये मिळालेल्या नवीन सवलतींचा लाभ येथील बाजारपेठेला होणार आहे। व्यापारी वर्गातून मागील काही दिवसांपासून लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल करण्याची मागणी केली होती। त्या मागणीला शासनाने प्रतिसाद दिला असून आता रात्री 8 वाजेपर्यंत व्यापारास मुभा देण्यात आली आहे। कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसह डेल्टा प्लस या विषाणू संसर्गाची चाहूल लागल्यामुळे शासनाच्या आदेशानुसार 28 जून पासून औरंगाबाद जिल्हा तिसऱ्या स्तरात आहे। जिल्हा प्रशासनाच्या वतीने या संदर्भात सायंकाळपर्यंत कोणतेही ठोस आदेश जारी केले नव्हते। इतना अच्छा लग रहा है कि ऐसा वापस पुराने दिन आ गए और मार्केट में धंधा पानी चालू हो गया है और इतना अच्छे हालात आएंगे और इससे अच्छे हालात आएंगे इंशाल्लाह। और कोरोना बीमारी तो इंशाल्लाह ख़त्म ही हो गई है औरंगाबाद से। यहाँ कोरोना बीमारी नहीं के बराबर हो गई है और आहिस्ता आहिस्ता लॉकडाउन बढ़ते जा रहा है, ये खुलते जा रहा है। और सरकार का बहुत बहुत शुक्रिया अदा करते हैं। ठाकरे साहब का भी हम शुक्रिया अदा करते हैं। उन्होंने 26 जिलों को जो है परमिशन दी है और टाइम बढ़ा के दिए। सुबह 8 से शाम के 8 बजे तक दिए टाइमिंग। और हर कोई खुश है, हर कोई ये चाहता था कि भाई जल्द से लॉकडाउन खुले और धंधे पानी हो। गरीब बहुत परेशान थे, व्यापारी परेशान थे। हर मुश्किल का आसान सरकार ने कर दिया हमारा। बहुत बहुत धन्यवाद, बहुत बहुत शुक्रिया। मारवाडी युवा मंचच्या शहरातील 3 शाखांचा पदग्रहण सोहळा आज पार पडला। यावेळी मारवाडी युवा मंचचे राष्ट्रीय अध्यक्ष कपिल लखोटिया यांची प्रमुख उपस्थिती होती।
मारवाडी युवा मंचचे राष्ट्रीय अध्यक्ष कपिल लखोटिया यांच्या प्रमुख उपस्थितीत मारवाडी युवा मंचच्या शहरातील 3 शाखांचा पदग्रहण सोहळा पार पडला। हा सोहळा अग्रसेन विद्या मंदिर येथे आयोजित करण्यात आला होता। मारवाडी युवा मंच आणि मिडटाउन शाखा यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमामध्ये अध्यक्षांना विद्यार्थ्यांनी गार्ड ऑफ ऑनर देऊन सन्मान केला। मारवाडी युवा मंचच्या देशभरात 700हून अधिक शाखा आहेत। या व्यतिरिक्त इतर देशांमध्येही त्यांच्या शाखा आहेत। नुकत्याच पार पडलेल्या पदग्रहण सोहळ्याच्या वेळी प्रतीक अग्रवाल, मुकेश तिवारी, दीपाली संचेती, सोनाली सारडा, अमित भोमा, वर्षा तोडवाल, गोविंद शर्मा, मुकेश गोयंका, संजय मंत्री, भारती तोतला, सुदर्शन जाजू, शुभम मालपाणी आदींची उपस्थिति होती। हम लोगों का मुख्य उद्देश्य है कि समाज के कार्य में युवाओं को प्रोत्साहित करना, और आज मैं आप सभी के माध्यम से देश के सभी मारवाड़ी युवाओं को ये संदेश देना चाहता हूँ, समाज सेवा हम सभी के मन में, हमारे खून में होती है, लेकिन कई बार हम अपने प्रोफेशंस और अपने जो एकेडमिक है उसके कारण हम सोचते हैं कि समाज का काम तो हम 40 एज की बाद में करेंगे, 45 के साल की एज के बाद करेंगे। मैं उन सभी युवाओं से निवेदन करना चाहता हूँ कि किसी भी काम को शुरू करने के लिए कोई उम्र नहीं होती। हम कुछ भी अच्छा काम किसी भी उम्र से शुरू कर सकते हैं। आप आइए, आगे बढ़िए और समाज के हर काम में तल्लीन हो जाइए, अपने देश का, अपने परिवार का और अपने समाज का नाम करवाना। तो मारवाड़ी समाज के किसी भी व्यक्ति को अगर शिक्षा के क्षेत्र में आरक्षण की बात करें तो आरक्षण हमें नहीं चाहिए। हम लोग ये कहेंगे कि अगर हमारे साथियों में काबिलियत है, उस काबिलियत के बल पर वो समाज में, देश में अपना नाम रोशन करें और आगे बढ़ते हैं। थैंक यू। देखिए, ये कोरोना काल में तो हर किसी के ऊपर संकट आया है, पढ़ाई करने वाले बच्चों से लेकर व्यापार करने वाले व्यापारियों तक। कई व्यापार ऐसे थे कि पिछले 2 साल से नहीं के बराबर खुले, बीच में कुछ समय के लिए खुले। डिप्रेशन में तो काफ़ी सारे लोग हैं, लेकिन हम सभी को यही एक राय देना चाहेंगे या उनको बताना चाहेंगे कि आप अपने खुद को पॉजिटिव रखिए। और जैसे अपने से भी नीचे का वर्ग, जो एक लेबर क्लास वर्ग था, जो काम करने वाला वर्ग था, वो जब सर्वाइव कर रहा है तो हम लोग नहीं कर पाएंगे, ऐसा नहीं हो पाता। फुलंब्री येथील जिल्हा सहाय्यक निबंधक हे गैरकारभार करत असल्याचा आरोप करीत त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी यासाठी बहुजन समाज पार्टीच्या वतीने आमरण उपोषण सुरू करण्यात आले। फुलंब्री येथील सहदुय्यम निबंधक महालपुरे व नोंदणी एजंट यांच्या संगनमताने गैरकारभार करत असल्याचा आरोप बहुजन समाज पार्टीच्या वतीने लावण्यात आलाय। त्यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे। यावेळी बहुजन समाज पार्टीच्या महिला विधानसभा अध्यक्ष पुष्पा मोरे, रंजना प्रधान, तुळसाबाई गंगावणे, सुमन भिवसने, बबन गायकवाड, किशोर गंगावणे, रणजित वाहुळ, राहुल डांगे आदींची उपस्थिती होती। जे 1500 रुपयाचे काम आहे त्यांचं, तर ते 25,000 रुपये घेते। जिथं ज्यांना जास्त पैसे दिले तिथं रजिस्ट्री होतीये, कारण का फक्तच नुसतं 8वर तर रजिस्ट्री होत नाही ना। तिथं नाही कुठं गट नंबर नाही, कुठं गट नंबर आहे का कुठं नाही, चतुर्सीमा काही नाही। एक फक्त नगर पंचायतचा एक कोरा कागद, त्याच्यावर कोणाची स्टॅम्प नाही, काही नाही, आणि ते लावल्याच्या नंतर लगे रजिस्ट्री महालपुरे। जर आज समोरच्याचं काम 10,000चं आहे आणि त्यांना जर म्हटलं का नाही हे काम एवढ्यात होत नाही, समोरच्याने त्याचे वाढवून पैसे दिले तर लगेच होतं। आणि ज्याच्या स्वतः त्यांच्या यानं काम केलं ते होत नाही, आणि एजंट पुढे गेले तर लगेच काम होतंय। कारण का 10,000ची गोष्ट असेल किंवा 200 रुपयाची असेल, एजंट पुऱ्यानं तर सांगितलं असेल का 500चं आहे का 200चं आहे, तर लगेच ते काम करून देते। कारण की हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि गरिबाला न्याय भेटलं पाहिजे। हे भ्रष्टाचार आहे आणि त्यांच्यावर म्हणजे त्यांना नियमित करण्यात आलं पाहिजे। तोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार आहे। फुलंब्री तहसील समोर मागच्या महिन्यामध्ये आवक-जावकमध्ये निवेदन दिले, त्यावेळेच्या तारखे होत्या आमच्या 23/6/2020-21ला निवेदन दिलं आणि 5/7/2021ला निवेदन दिलं, आणि नंतर आम्ही 12/7ला उपोषण केलं तहसील समोर आणि सांगितलं आम्ही मॅडमला, त्या साहेबाला सांगितलं त्या महालपूर साहेबाची जो काळा बाजार थांबला गेला पाहिजे। जो 1500चं काम आहे तो 25,000 रुपये लाच घेऊन तो काम करतो, सर्व गरीब लोकांना पिळवणूक करत आहे। याचा कुठपर्यंत सहन होत नाही आहे, गरीब लोकांना त्रास, इतका त्रास येतो की सहन जाग्यावर ज्याच्याकडे जास्त पैसा धन आहे त्या लोकांचं तो फोनवर काम करतो आणि सहन जागासुद्धा तो रजिस्ट्री करून देतो।
त्या गरिबांच्या ज्याची जागा मालकीची आहे त्या लोकांना तो भूमिहीन करतोय, त्याचं घर बेघर करतोय, म्हणून महापौर साहेबांवर कारवाई होऊन त्याला निलंबित करण्यात यावं. नारेगाव परिसरातील ड्रेनेज लाईन विस्कळीत होऊन घाण पाणी रस्त्यावर वाहत आहे. यासह अन्य नागरी समस्या सोडवण्यासाठी गब्बर ॲक्शन संघटनेने मनपाकडे मागणी केली आहे. नारेगाव परिसरात अनेक ठिकाणी रस्त्यावर ड्रेनेजचे पाणी वाहत आहे. या परिसरात ड्रेनेज लाईन विस्कळीत होऊन त्याची घाण पाणी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. याबरोबरच या भागात पाणी, रस्ते, कचरा, मोकाट कुत्रे आदी समस्या भेडसावत आहेत. या समस्या सोडवण्यासाठी गब्बर ॲक्शन संघटनेने मनपाकडे मागणी केली आहे. यावेळी अब्दुल समद बागवान, हसन शहा, प्रवीण बुरांडे, विलास मगरे, अब्दुल कयूम, ॲडव्होकेट विकास खरात, मकसूद अन्सारी, शेख हनीफ बब्बू, हाफिज अली, इम्रान पठाण, शेख इस्माईल राजा, अशफाक बागवान, शेख मुख्तार, शेख अखिल, अब्दुल बसीद यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. आज गब्बर एक्शन कमेटी औरंगाबाद की ओर से हमारे जिलाध्यक्ष हसन शाह साहब और जिला उपाध्यक्ष हाफिज समद बागवान साहब, इन्होंने 8 दिन पहले नारेगांव जो सुविधा से वंचित वार्ड है वो वार्ड का इन्होंने दौरा किया था. वहाँ के जिम्मेदार लोग इनके साथ में थे. वहाँ की इन्होंने समस्या को पूरा जान लिए थे. हमने आज एक निवेदन दिया और हमने अतिरिक्त आयुक्त नेमाने साहब को हमने वहाँ समस्या बताई. तो नेमाने साहब ने हमें आश्वासन दिया कि आने वाले 15 से 20 दिन में इसमें से जो तुम्हारी 5 प्रमुख डिमांड है इसमें से 3 तो मैं अभी मंजूर कर देता हूँ और 2 जो डिमांड बाकी है वो भी इंशाल्लाह आने वाले समय में वो भी मैं पूरी करने की कोशिश करूँगा. बज़मे तलमीज़े अदब यांच्या तत्वाखाली मुंबईत प्रकाशित झालेल्या जन्नत के फूल हे बाल नियतकालिक शहरातील प्रख्यात लेखक नूरुल हसनैन यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले. जन्नत के फूलचे मुख्य संपादक इनायतुल्ला खान, उपसंपादक मोहसिन साहिल सिद्दीकी, अहमद औरंगाबादी, डॉक्टर अन्सारी अब्रार अहमद, डॉक्टर सय्यद वहाब उल हक, शहरातील साहित्यिक व्यक्तींनीही आपली उपस्थिती नोंदवली. प्रसिद्ध लेखक डॉक्टर अजीम राही यांनी मुंबईहून भेट दिली. आपल्या अध्यक्षीय भाषणात नूरुल हसनैन यांनी बाल साहित्याची मोठी गरज आणि महत्त्व यावर भाष्य केले. त्याचवेळी त्यांनी प्रेक्षकांशी उर्दूचा प्रचार आणि अस्तित्वाविषयी बोलले. बाल साहित्य आणि कल्पना रम्य यावर त्यांचे मत व्यक्त केले. फ्लायर्स ऑफ पॅराडाईजचे संपादक इनायतुल्ला खान यांनी मासिकाचे कार्य सादर केले आणि मासिकाची उद्दिष्टे सादर केली, ज्यात प्रकाशन करताना येणाऱ्या अडचणी आणि साहित्यिक व्यक्तींनी दिलेल्या सेवांचा उल्लेख केलाय. मोहसिन साहिल यांनी आभार व्यक्त केले. औरंगाबाद के लिए ये बहुत ही खुशाइन बात समझ रही हूँ मैं कि यहाँ मुंबई से एक वफद हमारे पास बच्चों का एक मारूफ रिसाला जन्नत के फूल और फ्लावर्स ऑफ हेवन, ये दोनों रिसाले मुंबई से मुदीर जनाब इनायतुल्ला फलाही साहब की सरपरस्ती में निकाले जाते हैं, जिसके नायब मुदीर मोहसिन साहिल साहब है. उन्होंने ये जब हसद किया कि इसे जब ये पूरे आलमी सतह पर इस रिसाले की पजीराई हो रही है, बच्चों में मकबूल हो रहा है, तो इसे क्यों ना औरंगाबाद शहर से भी निकाला जाए, क्योंकि औरंगाबाद शहर शुरू से ही अदब का गहवारा है. इसलिए यहाँ हक बनता है कि यहाँ पर एक नए रिसाले की एक शुरुआत और इसका पुरजोश इस्तेमाल किया जाए. मोहतरमा हमारी कौसर हयात साहिबा ने जो नज़्म किया है जन्नत के फूल और फ्लावर्स ऑफ हेवन के लिए, मैं इदारे की तरफ से उनका बहुत ही ममनून और मशकूर हूँ. उम्मीद करता हूँ कि औरंगाबाद शहर में हमारी दोनों मैगज़ीन जन्नत के फूल और फ्लावर्स ऑफ हेवन यहाँ पर काफ़ी लोग पसंद करेंगे. इस बात की कोशिश है कि जिस तरह मुल्क भर में मानवा जन्नत के फूल पढ़ा जा रहा है और मुल्क भर में इसकी काफ़ी तारीफ़ें तो नहीं कहेंगे, काफ़ी हौसला अफजाइयाँ हो रही हैं, इसी तरह औरंगाबाद के अहबाब भी चाहते हैं कि बड़े पैमाने पर औरंगाबाद में मानवा जन्नत के फूल की फराहमी हो. PES तंत्रनिकेतन महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेबाबत महाविद्यालयाचे प्राचार्य त्र्यंबक कदम यांनी एडियन सोबत बोलताना माहिती दिली. 10वीचा निकाल लागलेला आहे. पालकांची लगबग ॲडमिशनसाठी चालू आहे. बऱ्याच आणखी त्याच्यामध्ये पण काही अडचणी येत आहेत, काही डॉक्युमेंट मुलांना मिळालेले नाहीत, त्यामुळं ॲडमिशनसाठी पालकांची थोडी द्विधा अवस्था झालेली आहे. पण DTEनं डायरेक्टर ऑफ टेक्निकल एज्युकेशन या डिपार्टमेंटनं एक फॅसिलिटी आपल्याला अवेलेबल करून दिलेली आहे की आपल्याकडे डॉक्युमेंट जरी नसले तरी आपण ऑनलाईन रजिस्ट्रेशन
आपण करू शकता. त्यासाठी आपल्याला त्या वेबसाईटवर जाऊन आपला जो 10वीचा सीट नंबर आहे, बैठक क्रमांक आहे तो आणि आपल्या कॅन्डिडेटचा फोटो जर असेल तर तुम्ही ते रजिस्ट्रेशन करू शकतात. तसेच आज नेमकाच 12वीचा पण निकाल लागलेला आहे. त्या 12वी सायन्स जे मुलं झालेले आहेत त्यांना डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमा कोर्सेसला ॲडमिशन घेता येते. त्यामुळं त्यांनी पण DTEच्या वेबसाईटवर जाऊन त्यांचं जे 12वीचा सीट नंबर आहे, बैठक क्रमांक आहे तो टाकून ते पण रजिस्ट्रेशन करू शकतात. अशा प्रकारे जे रजिस्ट्रेशन झालेले जे मुलं आहेत, जे कॅन्डिडेट आहेत, त्यांची पूर्ण डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर एक लिस्ट बनते, त्याला आपण जनरल मेरिट लिस्ट म्हणतो. पण ती रिफॉर्म होण्यासाठी तुम्हाला जे आवश्यक असणारे डॉक्युमेंट ते अपलोड करावे लागतात, जे की त्यांनी जे टाईम लिमिट दिलेला असतो त्या टाईम लिमिटमध्ये तुमचे जे रिक्वायर्ड डॉक्युमेंट असतात ते आपल्याला अपलोड करावे लागतात. आता रिक्वायर्ड डॉक्युमेंट जे कॉमन डॉक्युमेंट काय आहेत, तुमचा 10वीचा मार्क मेमो असतो, तुमची शाळा सोडल्याचा दाखला असतो, त्याच्यानंतर तुम्ही जर कॅटेगरीमध्ये येत असाल तर त्या कॅटेगरीचं कास्ट सर्टिफिकेट असेल, तर तुम्ही क्रिमिलेअर नॉन क्रिमिलेअर याच्यामध्ये कॅटेगरीमध्ये येत असेल तर त्याच्याशी आवश्यक असलेले डॉक्युमेंट हे पण तुम्हाला आवश्यक आहे. तसेच मायनॉरिटी कॅन्डिडेट जे असतात त्यांना एक प्रोफॉर्मा भरावा लागतो आणि तो तुम्हाला अपलोड करायचा असतो. तर अशी थोडक्यामध्ये एक ॲडमिशन प्रोसेससाठी जे प्राथमिक जे आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं असतं त्यासाठी थोडक्यात लागणारे डॉक्युमेंट आपण जर कंप्लीट अपलोड केले तर तुमचं रजिस्ट्रेशन हे सक्सेसफुली होतं आहे. विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या संकल्पनेतून ग्रामीण पोलीस दलात कार्यरत असलेल्या बीट मार्शल, बीट अंमलदार, वाहतूक पोलीस अंमलदार व अन्य कर्मचाऱ्यांना रेनकोटचे वाटप करण्यात आले. विशेष पोलीस महानिरीक्षक KM मल्लिकार्जुन प्रसन्ना, पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली औरंगाबाद ग्रामीण विभागातील बीट मार्शल, वाहतूक पोलीस अंमलदार, बीट अंमलदार व ग्रामीण विभागात कार्यरत महिला व पुरुष पोलीस या कर्मचाऱ्यांना रेनकोटचे वाटप करण्यात आले. अंमलदारांना पावसाळ्यात त्यांचे कर्तव्य पार पाडणे सुकर व्हावे या दृष्टिकोनातून हा उपक्रम राबविण्यात आलाय. सोमय सिरॅमिक लिमिटेड यांच्याशी SR फंडातून 325 रेनकोट या कार्यक्रमादरम्यान वितरित करण्यात आले. मंगळवारी पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरामध्ये झालेल्या कार्यक्रमाच्या वेळी विशेष पोलीस महानिरीक्षक KM मल्लिकार्जुन प्रसन्ना, पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, नवनीत गौर, विवेक जयस्वाल यांच्या हस्ते महिला व पुरुष बीट अंमलदार यांच्यासह वाहतूक नियमन अंमलदार यांना रेनकोटचे वाटप करण्यात आले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील सुरक्षा रक्षकांना कामावरून कमी करण्यात आले. त्यांना पुन्हा कामावर घेण्याची मागणी करण्यात आली आहे. अन्यथा सुरक्षा रक्षकांनी बेमुदत उपोषणाचा इशारा दिलाय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील गेल्या 15 ते 20 वर्षापासून काम करणाऱ्या सुरक्षा रक्षकांना नवीन कंत्राटदाराने कामावरून कमी केले आहे. विशेष म्हणजे या सुरक्षा रक्षकांनी कोरोनाच्या काळात देखील काम केले आहे. या सुरक्षा रक्षकांना कामावरून कमी करण्यात आले आहे. या संदर्भात कामावरून काढण्यात आलेल्या सुरक्षा रक्षकांनी कुलसचिव डॉक्टर जयश्री सूर्यवंशी यांची भेट घेऊन कामावर घेण्यासाठी निवेदन दिले. 2 दिवसात सुरक्षा रक्षकांना कामावर न घेतल्यास बेमुदत उपोषण करण्याचा इशारा देण्यात आलाय. यावेळी मनोज परदेशी, लक्ष्मण आचार्य, अनिल चव्हाण, लक्ष्मण सूर्यवंशी, गुलाब गहिरे, श्याम देवरे, रूपचंद घलडे, मनोज जाफरे, सुनील चौतमल यांच्यासह इतर सुरक्षा रक्षकांची उपस्थिती होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये गेल्या 15 ते 20 वर्षापासून कार्यरत असणाऱ्या सुरक्षा रक्षकांना नवीन कंत्राटदार एजन्सीने कुठलीही पूर्व सूचना न देता कामावून कमी केले आहे. विशेष म्हणजे या कामगारांना कोविडमध्ये देखील अत्यंत हलाखीची ज्यावेळेस परिस्थिती होती, कोरोना पेशंटच्या जवळ कोणी येत नव्हतं, त्यावेळेस याच सुरक्षा रक्षकांनी हॉस्टेलमध्ये ड्युटी असताना त्या कोरोना पेशंटना रूमपर्यंत नेऊन सोडलेलं आहे. अशा परिस्थितीत काम केलं असताना देखील या कामगारांना विद्यापीठाने शिक्षणाची अट टाकून सेवेतून बाजू करण्याचा प्रयत्न केले. या संदर्भामध्ये आज एजन्सी मालकाशी आम्ही चर्चा केली असता त्यांनी आम्हाला 2 दिवसाचा अवधी दिलेला आहे आणि या 2 दिवसामध्ये का जर या सुरक्षा रक्षकांचा प्रश्न निघाला नाही तर आम्ही देखील एक युनियनच्या माध्यमातून या सुरक्षा रक्षकांचा प्रश्न सोडवण्यासंदर्भात पुढाकार घेणार आहोत आणि जोपर्यंत या सुरक्षा रक्षकांना कामावर घेण्यात येणार नाही तोपर्यंत आम्ही
युनियन म्हणून यांच्या पाठीशी उभे राहणार आहोत। तर 15 वर्षापासून काम करतो आहे सुरक्षा रक्षक म्हणून। मेडिटरपासून आम्ही काम करत आलेलो आहे। हालांकी मेडिटरची सिक्युरिटी गेली, नंतर SMKचं आपलं ISFचं आलं होतं, त्या टेंडरमध्ये बी आम्ही 4 वर्ष त्यांचे काढले। SMKमध्ये आता हे पुरे 5 वर्ष आम्हाला कंप्लीट झालेले आहे। हालांकी पुरे कोरोना पिरियडमध्ये आम्ही कंटिन्यू काम करायचो। काही असे पॉझिटिव्ह पेशंट आम्ही त्या 1 नंबर हॉस्टेलमध्ये नेऊन सोडायचो, मायनॉरिटी हॉस्टेलमध्ये नेऊन सोडायचो। इतकं म्हणजे आमच्या जीवावर एवढं त्रास असल्यामुळे बी आम्ही हे काम करत होतो। तर तरी बी आमचं म्हणणं तेच आहे का बाबा आम्ही जे जुने लोक आहे त्यांचा काहीतरी विचार केला पाहिजे। पुन्हा एकदा नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर। 12वीचा निकाल जाहीर, राज्यात औरंगाबाद दुसऱ्या स्थानी। कुरकुऱ्यांपायी घर सोडलेल्या 6 वर्षीय मुलाला पालकांच्या स्वाधीन करण्यास रेल्वे पोलीस व रेल्वे सेनेला यश। राज्यातील 14 जिल्ह्यांसह औरंगाबाद येथील निर्बंध शिथिल, जिल्हा प्रशासनाच्या घोषणेची प्रतीक्षा। वक्फ बोर्डाच्या मालमत्तांचे जतन करणे हा मुख्य उद्देश असून त्या दृष्टीने कार्य करावे, केंद्रीय वक्फ बोर्डाच्या सूचना। आजचे हे बातमीपत्र इथेच संपले। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। कोरोनाला हरवण्यासाठी नियमांचे पालन करा आणि पाहत रहा ADN।